नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भावांनो, डिजिटल मराठी 09 या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे, वेलकम आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आले नेमका हा व्हिडिओ कशावरती होणार आहे ते. भाऊ, कंदील गायचा नदीले पूर्ण करता व्हिडिओला आपण सुरुवात करून घेऊ. बडे बडे बाता वडापाव खाता याच्यात काही पडलं नाही ना भाऊ. ते म्हणते ना, लंगूर के हाथ में अंगूर होगा तो अंगूर को एक गलत फहमी होगी कि वही रंगूर आहे राजा जी. तर भावांनो, आरोग्य विभागाअंतर्गत ही वॅकन्सी आलेली आहे. जवळपास 1974 वॅकन्सी रिक्त ठेवण्यात आलेल्या आहे. यामध्ये हेल्थ आरोग्य अधिकारी हे एक पद रिक्त आहे आणि या पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळून जाणार. नेमकं शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख, नोकरीचे ठिकाण, असा जो काही गाईड असते भाऊ बेसिक तो सर्व माहिती भेटते. डीपमधली माहिती आपण डीपमधल्या PDF बघत असतो. ओके, तर मित्रांनो, चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर ही तुम्हाला बेसिकची माहिती मी सांगून दिली. मित्रांनो, NHM मध्येच मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्याकरिता. यामध्ये जवळपास 1974 जागा रिक्त आहे आणि 2025 ही डबल भरती आलेली आहे. ज्यामध्ये आरोग्य अधिकारी हे एक पद रिक्त ठेवण्यात आले आहे आणि या पदाकरिता 1974 जागा खाली आहे. यामध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमचं BSc नर्सिंग, BSc कम्युनिटी हेल्थ, आयुर्वेदिक मेडिसिन पदवी आणि BAMS युनिव्हर्स मेडिकल पदवी BUMS ह्या 2-3 डिग्र्या असल्या तर तुम्ही अर्ज करू शकता. म्हणजे याच्यातली एक असेल तर तुम्ही अर्ज करू शकता, असं आहे ते. आणि यामध्ये मित्रांनो 18 ते 38 वर्ष हे यामध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आली. SC ST करता 5 वर्षाची सूट आहे, OBC करता 3 वर्षाची सूट आहे. फी तर चांगलीच घेतली आहे ना. 1000 रुपये 900 रुपये DD. महाराष्ट्र सरकार जिंदाबाद. त्याच्यावर सेंट्रल गव्हर्नमेंट आले 100 रुपये DD असते फी. आणि हे पाहा ना, 1000 रुपये DD काय म्हणते. बस GST असून त्यात पाहता हो. शासकीय नियमानुसार पगार राहणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कुठे तुम्हाला नोकरी भेटणार आहे. ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये मेन्शन आहे, तुम्ही बघू शकता. BAMS BUMS ह्या पदवी मागत भाऊ. संपूर्ण महाराष्ट्रात कुठे नोकरी भेटल. आणि 4 डिसेंबर येणारी 4 तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 31 तारखेला टूल राहायचं तर 4 तारखेचं लक्ष उतरून जाईल. म्हणून जेवढा लवकर होईल तेवढा लवकर अर्ज भरून टाका. ओके, इथं आपण जे ऑफिशियल PDF आहे ती ओपन करून घेतली. इथे ज्या काही गोष्टी आहे बेसिकच्या मी तुम्हाला सांगितल्या त्याच्यातली डीपमधली माहिती याच्यात भेटून देईल. कोणत्या कास्टमध्ये किती वॅकन्सी आहे, कोणत्या जिल्ह्यात वगैरे जे काही असेल ते इथं भेटून देईल. हे PDF तुम्हाला हवा असल्यास आपला ग्रुप जॉईन करा, भेटून जाईल. टेन्शन घ्यायची नाही. बिंदास राहा, निचंद राहा. 2 टाईम जेवण करत जा, मनभरपर्यंत अभ्यास करत जा. मॅडम असेल तर त्याच्यासोबतही बोलत जात जा. थोडंफार कोणती गोष्ट लिमिटमध्ये करा. लिमिटच्या बाहेर करता तर वांदे होऊन जाईल. ओके, अशी मित्रांनो ही बँक ऑफ महाराष्ट्र ची वॅकन्सी आली ते व्हिडिओ बघा. पोलीस भरती जिंदाबाद चालू आहे. BRO आहे आणि कोणती टेररिझम आर्मी TA चालू आहे ताकदनं. GD पण आली ताकदनं. आणि हायस मग आपलं अग्निशमक ते पण चालू आहे ताकदनं 10वी पासवर. ओके, तर अशी ही वॅकन्सी आली मित्रांनो NHM आरोग्य विभागाअंतर्गत. कोणत्या कास्टमध्ये किती पद आहे हे तुम्ही डोळ्यासमोर बघू शकता. सर्व माहिती डीपमध्ये सांगन. जेवढा काही मी ज्ञानवंत विचारवंत होऊ नये. तुम्ही असे शिकले सवड राहिले किंवा हा व्हिडिओ पाहून राहिले. मी इथं 12वीपर्यंत शिकलो. पण हाताळा कसं लागते हे महत्त्वाचं आहे. ओके ना मित्रांनो, महाराष्ट्र शासनाअंतर्गत ही अतिशय गजब ठजब वॅकन्सी आली. अशी ही PDF तुम्हाला भेटून जाईल. ग्रुप जॉईन करा, टेन्शन नका घेऊ. बिंदास्त राहा, जेवण करत जा, अभ्यास करत जा, मेहनत करा. संघर्षातून यश नक्कीच निर्माण करणार आणि त्याच्यात आमचा सहयोग या व्हिडिओच्या माध्यमातून राहणार. चला भाऊ, व्हिडिओला थांबून घेऊन आशा राहणार हा व्हिडिओ आवडला. धन्यवाद.